मागच्या 13 एप्रिल पासून तर 16 मे पर्यंत तब्बल 33-34 दिवसाचं आंदोलन, एक ऐतिहासिक आंदोलन शिवसेनेनं या संभाजीनगरात उभारलेलं आहे. अनेक प्रकारचे उपक्रम केले. मला वाटतं ते डिटेल सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु सगळ्यात महत्वाचं 90 वॉर्ड जे महानगरपालिकेचे 115 पैकी या वॉर्डामध्ये आम्ही पदयात्रेच्या माध्यमातून हल्लाबोल रॅली केली. आणि आता 16 तारखेला माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी 4:30 वाजता हल्लाबोल मोर्चाचं आयोजन करण्यात आले. क्रांती चौकातून निघणारा हा मोर्चा गुलमंडीवर जाहीर सभेत रूपांतर होईल आणि नंतर कमिशनरांबरोबर आदित्यजी ठाकरे साहेब पाणी प्रश्नावर चर्चा करतील. अशा प्रकारचा 16 तारखेचा कार्यक्रम आहे. जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतो. याला सर्वसामान्य जनता या आंदोलनात उतरलेली, नुसती शिवसेनाच नाही. आम्ही सुद्धा म्हटलेलं की आम्हाला याच्यात राजकीय काही घेणं देणं नाही. या शहराला पाणी मिळालं पाहिजे. आणि जी स्थिती 1 महिन्यापूर्वी होती तिच्यामध्ये निश्चित पाण्याच्या स्थितीमध्ये सगळीकडे मी म्हणत नाही, 100% मी म्हणत नाही, पण बऱ्याच भागामध्ये चांगल्या पद्धतीनं पाण्यामध्ये आधीच्या पेक्षा खूप चांगला बदल झाला असं मी मुळीच म्हणणार नाही, पण आधीच्या पेक्षा सकारात्मक बदल झालेला हे मान्य करावं लागेल. फक्त या मोर्चा ज्या वेळेस होईल आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या साहित्याशी बोलू, मला वाटतं आणखी बदल त्या पाण्याच्या व्यवस्थेमध्ये संभाजीनगरात होईल. लबाडांना पाणी द्या या नावाने आम्ही आंदोलन करतो. कारण लबाडीची भाषा सत्ताधारी लोकांनी मागच्या 3 वर्षात केलेली. 1680 कोटीची योजना 2740 कोटीमध्ये गेली. म्हणजे खऱ्या अर्थानं हे 1040 कोटी हे कसे जास्त झाले याचा मलिदा कोणाला मिळालेला आहे, कोणी याचं हे सगळं वाढवलेलं आहे, याचं टेंडर पुन्हा काढलं का 1040 कोटी रुपये जास्त या सगळ्या टेंडरला मागच्या काळात देण्याचा निर्णय झाला. मला असं वाटत नाही की 2740 मध्ये सुद्धा हे काम होईल. आणि याच्यावर 800 कोटी रुपयाचा बोजा महानगरपालिकेवर टाकला जातोय. म्हटलं ही सगळी भूमिका आम्ही जनतेसमोर मांडली. दुसरा महत्वाचा प्रश्न, विनोद घोसाळकर जे आहेत त्यांच्या सुनबाई माजी नगरसेवक तेजस्वी घोसाळकर त्यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिला. स्थानिक नेतृत्व आहे त्यांच्यावरती त्या नाराज असतात. मी आता जस्ट कुठून तरी माझ्या कानावर माहिती आल्यानंतर त्या भागातील पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. घोसाळकर साहेब एक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, जुने नेते आहेत. शिवसेनेच्या एकंदर कामकाजामध्ये त्यांचा मोठा वाटा, मग उत्तर मुंबई भाग म्हणतात त्याला, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. आणि स्थानिक नेतृत्वाशी सगळ्याच ठिकाणी थोडे बहुत भांड्याला भांड्या तर लागतच असतं. आणि तेजस्वी घोसाळकर या ज्या आहेत यांनी मला वाटतं अतिशय जिद्दीनं, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेल्या नगरसेविका. दुसरी टर्म त्यांची आहे. अतिशय संघटनात्मक दृष्ट्या सुद्धा चांगलं काम करणाऱ्या, आणि त्या काही शिवसेना किंवा मान्य उद्धवजींच्या नेतृत्वापासून दूर जातील असं मला मुळीच वाटत. भारत पाकिस्तान युद्ध त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पने मध्यस्थी केली आणि काल पंतप्रधानांनी भाषणाच्या आधीच ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेण्या विषयावर मतं सुद्धा मांडली. कसं बघतात थोडंसं काही अमेरिका आपल्यावरती? कसं बघता म्हणजे याच्यात सिमला कराराचा भंग झालेला आहे. सिमला करार जो आहे तो द्विपक्षीय चर्चेवरच आधारित आहे. दोन पक्ष म्हणजे 2 देश, 2 नेते किंवा 2 व्यक्ती, तिसरा कोणी इंटरफेरन्स करायचं कारण नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्या सैन्यानं जे कमावलेलं आहे ते सरकारने कमावलेलं आहे. अशा प्रकारची मानसिकता देशातील जनतेची झालेली आहे. सैन्याने ज्या पद्धतीने 3 दिवसाला पाकिस्तानला दे माय धरणी ठाय, चांगल्या भाषेत सांगायचं, दे माय धरणी ठाय केलं होतं पाकिस्तानला आपल्या सैन्याने. परत आपल्या सैन्याचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. परंतु या जे सैन्याने कमावलं ते सरकारने गमावलं, अशा प्रकारची स्थिती आहे. अमेरिकासारखा देश आपल्या देशावर दादागिरी करतो, आपल्या देशाची युद्धबंदी जाहीर करतो, युद्ध मी थांबवलं असं ट्रम्प जाहीरपणे सांगतात. मला असं वाटतं या गोष्टी अतिशय देशाच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टीने अतिशय अयोग्य आहेत. आणि म्हणून भले सैन्याचा अभिमान आहे, सिंदूर ऑपरेशन आपण केलं, पाकिस्तानला बिलकुल नामोहरम केलं, परंतु सरकारने मला वाटतं सैन्याच्या या शौर्यावर आणि पराक्रमात पाणी फेरण्याचं काम केलं. नरेश म्हस्केंनी अरविंद सावंत आणि संजय राऊतांना प्रश्न विचारला, तुम्हाला रावळपिंडी किंवा रावळपिंडी निवडणूक लढवायची? रावळपिंडी आणि कोणत्याही इथून निवडणूक लढवण्यासाठी युद्ध होत नसतं. म्हणतो नरेश म्हस्केंची मानसिकता किंवा मेंदू अतिशय छोटा आहे.
छोटासा फक्त प्रत्येक ठिकाणी निवडणुकीचा आणि जिंकण्या आणण्याचा विचार करता देश महत्वाचा आहे, राष्ट्र महत्वाचं आहे, त्याचा स्वाभिमान महत्वाचा आहे. आणि मला वाटतं त्या हेतूनं जर संजय राऊत साहेब, अरविंद सावंत साहेब आणि अन्य पक्ष, आज राहुल गांधींची पण पत्रकार परिषदेने मी आता ऐकलं, मला वाटतं या भूमिका जर गेल्या तर ह्या देश हिताच्या भूमिका, विरोधकांचं ऐकायचंच नाही, त्यांच्या सगळ्या बाबतीत चुकीचं घ्यायचं, तर मला असं वाटतं नरेश म्हस्केंची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला गेले तर त्याच्यात काय, उदय सामंत गेले तर फरक काय पडला भेटीला गेले असेल तर आत्ताच मी बघितलं की उदय सामंत म्हणजे मी इकडे चाललो होतो आणि चालता चालता अशी थोडी होत असतं. परंतु फार उदय सामंत आणि राजसाहेबांच्या भेटीला फार महत्व उदय सामंताला द्यावं अशातला काय पाहिजे. राजसाहेबांचं नेतृत्व वेगळं आहे, उदय सामंत एका खात्याचे मंत्री एवढेच. पण राज ठाकरे, उद्धव ठाकरे भेटणार नाही भेटणार दिवस चर्चेवरती असलेला आपण भेटीगाठी अरुण सावंत यांनी राज ठाकरेंची भेट घ्यायला कोणी घेतली? अरुण सावंत. राजसाहेबांची भेट घ्यायला काय प्रॉब्लेम? कोणत्या व्यक्तीची आपण भेट घेणं, मला असं वाटतं काय एकमेकांच्या दुश्मन आपण. आणि ज्या पद्धतीनं राजसाहेबांनी नंतर उद्धव साहेबांनी भूमिका मांडलेली आहे, तर मला वाटतं ही मानसिकता जनतेची आणि आमची पण झालेली की अशा पद्धतीनं वाहू. त्यात काही वावगं अरविंद सावंत भेटले त्यात असायचं काही कारण नाही. आणि नातं तर राजसाहेबांकडे तर आम्ही पण लहानपणापासून जात होतो. आता अरविंद सावंत सिनियर नेते आहेत, तर त्याच्यात जाणं मला असं वाटत नाही काही चुकीचं. सामंतांची भेट अरुण नाही. बिलकुल नाही. सामंत हे कोणते मोठे नेते नाही, एक रत्नागिरीचे एक आमदार आहेत, राज्याचे उद्योगमंत्र्याच्या खात्यात त्यांना विचारलं जात नाही, अशा पद्धतीनं ते आहे. त्यामुळे त्याचं फार राजकीय मला वाटतं घ्यावं अशातला काही भाग. राजमुद्दा एकत्रीकरणाचे खूप वर आले, काय प्रक्रिया पुढे गाडी हालत हे आम्हाला याच्यातलं डिटेल माहिती नाही, परंतु हे यावं अशा प्रकारची मानसिकता शिवसैनिकाची सुद्धा आहे आणि मला असं वाटतं मनसेच्या सुद्धा सैनिकाची असेल. मला वाटतं त्यांचं मला माहिती नाही, आमची तरी आहे अशा प्रकारची भूमिका आमची आहे. महाविकास आघाडीची पक्षाची घटना आहे, म्हणजे अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी व्हावं असं शरद पवारांसोबतच्या अनेक आमदारांची भूमिका आहे आणि पवारांकडेच आमदारांनी ती भूमिका सुद्धा मांडली.